गोलंदाज हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय पहिले षटक हाताळण्यासाठी. दोरवरच्या टोका करून गोलंदाजी ट्रॅकवर तो पाहायला मिळतोय. तर सामोरे झाले फलंदाज हर्षल चौधरी. नॉस्टेकला आपण पाहतोय भाविक बजागे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू संदीप पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अधिकृत इशारा येतोय. इथे या क्लीन बॉल दांडी गोल आणि पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय हेमंत पाटील. मात्र पहिला फलंदाज गोल्डन डक वर आपण बघतो हर्षल चौधरी हा बाजून पॅलमध्ये परतलेला आहे. रॉयल डक गोल्डन डक. डक हा शब्द खरं तर विक्रम नाईक सर जर पाहायचा झाला तर 1877 मध्ये क्रिकेटमध्ये अस्तित्वात आला. एका षटकात समाप्तीनंतर आपण सत्कारकडे देखील वळणार आहोत. हेमंत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे फान खेळण्याचा प्रयत्न इथे देखील हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीत. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅचचा इशारा पंचांकडून येतोय. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर आणि म्हणूनच पंचाने अपील फेटाळून लावलेलं आहे. हॅट्रिकसाठी या षटकांच्या हॅट्रिकसाठी या ताडेलगावचे समाजसेवक दिनेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ताडाली या संघाच्या फलंदाजांना हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र आपण पाहतोय या फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने दुसरा हादरा वडादोरी स्पोर्ट्स ताडाले या संघाला. लावलं गेले मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतात ताडाली संघाची पडताना. दोन्ही सलमीचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि गोलंदाजाने देखील हॅट्रिक केली तर 1500 रुपयाचं पारितोषिक दिनेश पाटील साहेबांकडून जे ताडाली जे आहेत. मात्र नक्कीच आपण पाहतो क्रिकेटवर त्यांचं अतोनात प्रेम आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील नक्कीच त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आपण पाहतोय अनसुर व्यक्तिमत्व आहेत दिनेश पाटील साहेब ताडालीचे आणि त्यांच्या मिसेस त्यांच्या अर्धांगिनी माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. धर्मराजाच्या चषकामध्ये नक्कीच दिनेश पाटील साहेबांच्या अपार मेहनत पाहायला मिळाली होती. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद. ताडाली संघाचा आपण पाहतोय तिसरा फलंदाज डागवरच्या अस्त्राला परतताना. आता आपण पाहतो वडादेव स्पोर्ट्स ताडाली संघाची कारण 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेत. धावाला खिंडार पाडताना आपण पाहतो हेमंत पाटील. हेमंत पाटील याच्याकडे अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा त्यांनी नक्कीच आपल्या संघाला करून दिलेला आहे. हेमंत पाटीलची एंट्री लेट झालेली आहे मैदानामध्ये मात्र ग्रेट परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतोय.
आतापर्यंत 3 सफलता त्यांनी अर्जित केल्यात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 आणि जणू काही विक्रम आपण पाहतोय या की या धाव आणि या विकेटमध्ये शर्यत लागल्या नाही. तिन्ही फलंदाज विक्रम नाईक सर सांगतात की तिन्ही फलंदाजांना खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. फ्लिक केलेल्या चेंडूला विकेट टू विकेट हा चेंडू होता. मनगटी फटका पाहायला मिळतो. स्क्रू ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फक्त एकच धावगणीची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. तर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटका समाप्तीने धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 3 आणि पॅनल्टीच्या 3 धावा देखील इथे ॲड केल्या जातात. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार 3 धावा आणि 3 धावा त्यामध्ये ॲड केल्या जातात. संघाची धावसंख्या 6 धावा. तर बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये हेमंत पाटील साहेबांचं आगमन झालं आणि या अतुलजी नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हेमंत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. प्रेमाची उप देणारी शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. आपल्यामध्ये उपस्थित झाले ते देवेशजी नाईक आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. क्रिकेटर आहेत देवेश नाईक आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण पाहू शकता आक्रमक स्ट्रोक प्लेयर आहेत आणि त्यांचा सन्मान इथे करताना अतुलजी नाईक. सामना सुरू ठेवायचा आहे पंचांनी. देवेश नाईक आपण पाहतोय. तर वंडरबॉय पिंपलनेर ऋतिक म्हात्रे देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले. ऋतिक म्हात्रे याचा देखील हा सन्मान इथे केला जाईल. पिंपलनेर नक्कीच म्हटलं तर ज्या संघाकडून नेहमीच ज्या खेळाडूची जे वंडरफुल कामगिरी राहत आहे आणि या पिंपलनेर गावचा वंडरबॉय आपल्यामध्ये उपस्थित आहे ऋतिक म्हात्रे. ऋतिकची कामगिरी नेहमीच मी म्हणतोय रोशन असते आणि त्याचा हेतूशी सन्मान इथे केला जातोय. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 3 फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या 7 वर पूर्णपणे घात आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र बघतच राहील असं वाटलं होतं की मिस टायमिंग मात्र आपण पाहतो. हवेचा वेग ज्या दिशेने वारा त्याच दिशेने मारा. चेंडू निघून जाते सीमापार. 6 धावांसाठी षटकार. वेग आपण पाहतोय या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि या त्या हवेचा फायदा मिळाला आहे. खरं तर फलंदाज आपण पाहतोय अमोल ठाकूर याला. मध्यवर्ती कालेर नंदन पाटील आणि कंपनी आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे कारण या सामन्यात विजय संघ विपक्ष भद्रावती कालेर हा पुढील सामना असणार आहे. कालेर संघाचे संघटक आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. आमचे स्वयंसेवक सर्वांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. विश्वस्मृती राहणार संघाचे या स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री बॉयची भूमिका आपण बजवायची आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 13 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतो सध्या वरळी स्पोर्ट्सचा ताडाला या संघाची. 3 फलंदाजांना तर खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. 3 फलंदाज 0वर बाद झालेले आहेत. केदार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दुर्वाच्या टोकाकडून. इथे मात्र मिस टायमिंग आहे. हा फटका देखील फसलेला आहे. लिडिंग एज मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत फलंदाजांना वेल होता.
2 धावा पूर्ण करण्याचा, या 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 धावा. इथे 3 फलंदाज बाद झाले आहेत शून्यावर. मात्र तालुका क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर एका मॅचमध्ये 14 फलंदाज बाद होण्याचा विक्रम देखील घडलेला आहे. काळेरे मैदानावर नाईटला जी स्पर्धा खेळली गेली होती, सिद्धनायक अंजूर विपक्ष जयदुर्गा सुरई, आणि त्या 2 संघाचे प्रत्येकी 7-7 फलंदाज हे शून्यावर बाद झाले होते. हा देखील विक्रम तालुका क्रिकेटमध्ये यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळालेला आहे. अंजूर संघाचे देखील 7 फलंदाजांना खातं उघडण्याची संधी मिळाली नव्हती आणि सुरई संघाचे देखील 7 फलंदाजी शून्यावर बाद झाले होते. फुलटा चेंडू हवा तसा फायदा इथे मात्र उचलता आले नाही. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू फील केला जाते, तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटक समाप्तीने धावसंख्या 17 धावा. या आपण सन्मान करूयात. मंचावरती नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आदरणीय अभिमन्यूजी माळी साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक कुमार मयुरेशजी महेंद्र नाईक यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अभिमन्यू माळी साहेब यांचा सन्मान करावा. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025च्या पर्वामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय होती. आदरणीय अभिमन्यू माळी साहेब, आपलं मनापासून आभार. कुमार मयुरेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण मंचाची शोभा वाढवा, आसन ग्रहण करून घ्या. त्याचबरोबर वळूयात लगेचच या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हा, धन्यवाद करण कालन. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 17 आपण पाहतोय आणि आता मात्र फक्त शेवटचं षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. यानंतर सामना आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष भद्रावती कालेर नंदन पाटील अँड कंपनी, आणि त्यानंतर आज शेवटच्या सामन्यामध्ये यशवंत स्मृती राहणार संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय जॉयन विहान कुमार केवणी विपक्ष वडालदेवी स्पोर्ट्स ताडाली या 2 संघामध्ये. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटक समाप्तीनंतर 17 धावा स्कोरवर पाहायला मिळतात. आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भावेश पाटील. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा पहिला चेंडू. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, चेंडू निघून जाईल फार लेग रिझन मधून. 1 बाउन्स, 1 टप्पा घेऊन सीमापार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावफलकावर 21 वर पोहोचते. 21 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. भावेश पाटील याचं स्वागत फलंदाज माधव याने चौकारीने केलेलं आहे. हुकचा फटका माधवच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. धावसंख्या 21. लॉस फॉर द 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या जॉयन विहान कुमार केवणी विपक्ष वडालदेवी स्पोर्ट्स ताडाले या 2 संघामध्ये. यंदा जंगामध्ये अनेक विक्रम घडलेले आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये असा एक विक्रम घडला होता विक्रम नाईक सर की 16 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या. जयदुर्गा सुरई संघाने तो कारनामा सिद्धनायक अंजूर संघाविरुद्ध अंतिम सामन्यामध्ये नाईट स्पर्धेमध्ये मानकुले मैदानावर केला होता. 16 धावांचं लक्ष्य होतं सिद्धनायक अंजूर संघासमोर, मात्र ते लक्ष्य देखील त्यांना पूर्ण करता आलं नव्हतं 4 षटकामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेवर समाधान मानावलं गेलं. संघाची धावसंख्या 22 22 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. भावेश पाटील शेवटचे षटक घालतोय फॉरेनकडून.
सामोरे जाईल फलंदाज अमोल ठाकूर. एक चांगली जोडी खास करून अमोल ठाकूर अजूनही मैदानामध्ये आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. अजूनही या डावेतील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अमोल ठाकूर ज्याचा उल्लेख मी करत होतोय त्याने चेंडूला भेरकॉन दिले सीमापार हा षटकार. आणि षटकार पाहिल्यानंतर कोणी म्हणेल ये हात मुझे दे दे ठाकूर. आपण पाहतोय या मज निडेट सिक्सर आपण पाहतोय या फटक्याची खरं तर नितांत आवश्यक होती या वरळी स्पोर्ट्स ताडाले संघाला. आणि तो मच निडेट सिक्सर आपण पाहतोय फलंदाज अमोल ठाकूरच्या बॅटमधून. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भावेश पाटील सामनाकडे फलंदाज अमोल ठाकूर. यावेळी स्केअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. बरोबर बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आलं नाही. एलिव्हेशन देखील प्राप्त करता आले नाही. मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज रनसाठी हरण बनलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये. संघाची धावसंख्या 2 ने 30 वर पोहोचतोय. 3 नॉट. पहिल्या षटकामध्ये 3 वर 3 अशी नाजूक स्थिती होती. मात्र त्यानंतर अमोल ठाकूर आणि माधव या 2 बॅटरमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. इथे मात्र माधव आणि अमोलमध्ये महत्त्वाची पार्टनरशिप पाहायला मिळत आहे. लॉवरफुल टच चेंडू टर्न केलेल्या चेंडूला गॅपमधून चेंडू निघून जाईल. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू सीमा पार चौकार. आपण पाहतोय सियाचा वाटा अमोल ठाकूर याचा राहिलेला आहे. 28 धावांची एक अभेद्य भागीदारी सध्या 2 बॅटरमध्ये पनपताना आपण पाहतोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय. कालचा दिवस जर बघितला तर काल 16 जानेवारी होते आणि कालचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड आणि व्ही एस लक्ष्मण यांच्या नावे राहिला होता. कारण त्या 2 फलंदाजांमध्ये 410 धावांची भागीदारी झाली होती आणि विनू मंकट पंकज राव यांचा जो विक्रम होता 413चा तो मात्र थोडक्यात हुकला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करता दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जाईल. मात्र या प्रयत्नात फलंदाज अखेर धावचित. तर षटकाची देखील समाप्ती. अशा प्रकारे निर्धारित 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वरळी स्पोर्ट्स ताडाली संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या. ते एकूण 36 आणि 37 धावांचं लक्ष्य इथे ठेवलं गेलेलं आहे. ते मात्र जॉय आणि विहान कुमार केवनी या संघासमोर. आणि या लक्ष्याचं पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल, सेकंड इनिंग की कहानी असून ते सीट वाईज करण कालन की जुबानी.
थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. इव्हिनिंग सेशनमध्ये आपण वळतोय स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 हे पर्व, आणि या पर्वाचा पहिला दिवस स्क्रीनवरती सध्या तुम्हाला उद्याचा लॉट्स पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये खेळणारे जॉय कुमार दिवे त्यांचं अगेन्स्ट वीर तानाजी दापोडे. पहिली मॅच आहे, ठीक तुम्हाला 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे. सेकंड मॅचमध्ये एकवीरा मानकोली आणि त्यांच्या विरुद्ध टेमगर पाडा हे दोन संघ खेळतील. थर्ड मॅचमध्ये आवाज बिनारच्या विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे हे दोन संघ खेळणार आहेत. फोर्थ मॅचमध्ये वीर बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरुद्ध मापोली स्टार यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल सोनादेवी टेमगर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भोलेनाथ सरवली. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, प्लीज ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर चढा, वेळेचे बंधन आहे. यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आजचा 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. आज पहिल्या दिवसामध्ये 10 संघ खेळतात, उद्याही 10 संघ खेळतील. लास्ट तिसऱ्या दिवसामध्ये 8 संघांचा पोल असेल, त्यामध्ये तुम्हाला सेमीफायनल आणि फायनल देखील ॲडल. टोटल त्या दिवशी 9 मॅचेसचा शेड्यूल असेल आपला. आदरणीय उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब, त्यांचे चिरंजीव युवा उद्योजक मयुरेशजी महेंद्र नाईक यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव खंबीर साथ आहे. स्वर्गीय यशवंत स्मृती राहनाल या संघाची, ग्रामस्थ मंडळ राहणारजी आणि त्यांच्याच या क्रीडा नगरीवरती सध्या आपण या पर्वाला सुरुवात केलेली आहे. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा मी समालोचक करणकांत डोंबिवली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. भिवंडीचं क्रिकेट, ग्रामीणचं क्रिकेट खास करून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहतं. त्याचं कारण भिवंडीच्या क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणतो की ग्लॅमर, प्रोफेशनलिझम आणि पैसा फार आहे. भिवंडीच्या ग्रामीणचे खेळाडू व्यावसायिक स्तरावरती फार लवकर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे कॉम्पिटिटिव्ह प्लेयर आहेत, फार चांगले संघ आहेत ग्रामीणचे, आणि त्यामुळे दर्जेदार खेळाडू भिवंडी तालुक्याने बरेचसे दिलेले आहेत आजवर भारत टेनिस बॉल क्रिकेटला. इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये देखील भिवंडी तालुक्याचे बरेचसे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिल्या सीझनचा उत्कृष्ट गोलंदाज भावेश पवार आपल्याला पाहायला मिळेल. असे बरेचसे खेळाडू आहेत, ज्यामध्ये प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, सदतीस 37च्या चेसला सुरुवात होते. ओपनिंग प्लेयर मैदानात 7 मध्ये हेमंत पाटील आणि भावेश. पहिल्या षटकामध्ये अमोल इनसाइड आउट, काय फटका आलाय, व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, हा पहिला देखणा चौकार. कोळी गीतांचं, आगरी कोळी गीतांचं नवीन व्हर्जन आहे. जसं आपण वेळ गणिक, वर्ष गणिक पुढे जातोय, सर्व काही बदलत आहे. पुढे आलाय, पुन्हा चांगला फटका आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट केला, बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार हेमंत पाटीलचा बॅटमधून. सुसाट सुरुवात, सुरुवातीलाच आपण पाहतोय अटॅक केलेला पॉवर प्ले, आणि ती धावसंख्येची कोंडी फोडायची असते फलंदाजांना. सुरुवातीपासून अटॅकिंग बॅटिंग, जिथे गोलंदाजाला वर डोकं काढू दिलं नाही, सुरुवातीपासूनच आक्रमण. 2 चौकार हेमंतच्या बॅटमधून. बॅटिंग करत असताना जॉय अँड विहान कुमार खेवणी या संघाला सध्या तरी आपण पाहतोय. वराळदेवी ताडालीच्या विरुद्ध 36 बनवल्या त्यांनी, 37चा चेस आहे 3 ओव्हर्समध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. स्विच केलं होतं, यावेळेला कॅच ड्रॉप झाली का हा प्रश्न आहे, पण अंपायरची नकारार्थी मान हळली आहे, म्हणजे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. दर्जेदार अंपायरिंग आहे. हे 4ही अंपायरचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा मैदानात 7 मध्ये आपण संदीप पाटील सर आणि देविदास पाटील सरांना पाहतोय. राजेंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर अनेक आमचे अंपायर विक्रम नाईक सर सध्या रेस्ट करतात, पण फार चांगला झेल मिड ऑफच्या फील्डरने टिपला. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद.
डीजे स्टेप आउट झाला त्यामुळे थोडासा लेट झाला. जागेवरती थांबला असता तर कदाचित मिड ऑफच्या डोक्यावरून बरोबर बॉलला एक्झिक्यूट करता आलं असतं, पण ते जमलं नाही. मिड ऑफच्या फिल्डरने पार चांगला झेल टिपला आणि त्या झेलने डाव संपला हेमंत पाटीलचा, ज्याने 2 चौकाराने सुरुवात करून दिली होती जॉयन विहान कुमार केवणीच्या या धावा फलकाला. आठला आपण पाहतोय पहिला धक्का बसलाय. आठला पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश पाटील. लिमिटेड ओव्हर आहे, प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय, पण त्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला छोटी छोटी प्लॅनिंग करावी लागते. लेफ्टी आलाय मैदानाच्या आतमध्ये, सो ऑन साइडला 2 आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. हो, बॅकफुटला थांबला, बॉल बाहेर निघत होता, त्याला पंच केलंय आणि कव्हर्स मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. सावा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 29 षटकार आतापर्यंत या पर्वामध्ये आपण सकाळपासून बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12-3 चौकार आले. एक डॉट बॉल, एक विकेट, शेवटचा बॉल पॉवर प्ले. ऑफ स्टंपच्या बाहेर आतली कडा घेऊन लेमन कट होती. बॉल टप्पा पडल्यानंतर आलाय तो विकेट कीपरकडे, सो शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाही. चेस करतात 37 धावा धावफलकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक विकेटचं नुकसान आणि टोटल जर आता आपण बघितली तर 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे मॅच मध्ये जॉयन विहान कुमार केवणी संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत बंद्रा मारुती काल्हेर नंदन पाटीलचा संघ असेल आणि या मॅचचा विनर त्यांच्या अगेन्स्ट लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी विनंती करेन बंद्रा मारुती काल्हेरच्या कर्णधारांना की आपण मंचावरती येऊन थांबा. 12 बॉलमध्ये 25 धावांची अजूनही गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या जॉयन विहान कुमार केवणी संघाला. पहिली विकेट लवकर पडली. हेमंतने चांगला स्टार्ट दिला होता पण त्याची विकेट पडली. त्यानंतर आलेला निलेश, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, पण आता स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील. प्रथम तास या मॅच मध्ये या डावामध्ये त्याला स्ट्राईक मिळते. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात हे सर्व आमचे मान्यवर. दिनेश पाटील साहेबांना आपण सध्या पाहतोय व्यापी डायस मधून या मॅचचा ते आनंद घेत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपण एन्जॉय करतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, मिड विकेटला बॉल, सीमारेषा पार, षटकार. वारंवार त्यांच्या बॅटमधून येत असावे. असे फार कमी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात जे अप्पर बॅट ग्रिपने खेळतात. खास करून स्लॉग हिटर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19. एक विकेटचं नुकसान. बॉल बाकी अजून या मॅच मधले 10 आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायचा 18. जॉय अँड विहान कुमार केवणीला या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. प्रेम सूर्यवंशी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल
बाहेर निघालाय बॉल, रडार मध्ये दिला नाही, फलंदाजाच्या खेचून मारण्याचा प्रयत्न सफल. 9 बॉल 18 धावा. इंटरेस्टिंग मॅच आहे. हे 3 बॉल फार महत्वपूर्ण आहे आणि जिथे दोन्ही फलंदाज निलेश च्या सोबतील असलेला भावेश दोघे आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांनाही माहित आहे या षटकामध्ये जितक्या जास्त धावा येतील आपल्यावरती प्रेशर कमी असेल. 9 बॉल 18. ओहो, स्लोवर वन. जबरदस्त 2 टाकले आणि दोन्ही बॉल एक भावेशसाठी टाकला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तोही फसलाच होता, पण बॅटचा आत लागला. 1 धाव तिथे पूर्ण झाली. यावेळेला पूर्णपणे फलंदाजाचे स्वप्न नेस्तीनाबूत करणारा चेंडू. सुपर्ब. त्याला माहिती अटॅक होणार आहे. या क्षणाला फलंदाजांना थांबवण्यासाठी आपल्या भात्यामधील अस्त्र बाहेर काढतोय. निलेश अगेन्स्ट मॅच मध्ये 3 डॉट आलेले, प्रेशर वाढतंय. बॉल शिल्लक आहेत 8. 18 धावांची गरज. पुन्हा कमी गतीने टाकलाय. पा डोळ्यांसमोर दिसणारा चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. हे फलंदाजासाठी थोडंसं नवल असेल. त्याचं कारण कमी गतीने टाकतोय, बॉलला टॉस करतोय. सुपर्ब. ओ, नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजाला आय थिंक मी आशा करतोय की त्यांना कोणती गंभीर दुखापत नकोय. ज्या पद्धतीने बॉल त्यांना लागलेला आहे. पाण्याची मागणी होते. अंपायरचा सिग्नल आहे, पाणी लवकरात लवकर घेऊन जा. पण त्यांच्या डोळ्यांना बॉल तो थ्रो आला होता नॉन स्ट्रायकिंग एंड कडून, तो लागलाय आय थिंक. मी बहुतांशी म्हणतो सर की फलंदाज ज्या पद्धतीने ॲब्डोमिनल गार्डचा वापर करतात मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना, तसा आता फेस शिल्डचा वापर करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण तुम्ही बऱ्याचशा इंजरी पाहिलेल्या आहेत. किरण पवार सुप्रीमोमध्ये झालेली इंजरी, त्यानंतर थोडासा त्याचा बॅटपॅच आपल्याला पाहायला मिळाला. जवळपास 1 वर्ष तो आउटफॉर्म होता. आणि मी रायगड क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे, सुशांत मोकल असतील जे खोपोली विभागामधून बिलॉंग करतात, त्याचबरोबर वोडाफोन वालकडून खेळत असताना ऋषी नाईकला बघितलं असेल. किरण पवार सध्या फेस शिल्डचा वापर करतात. तुम्ही प्रथमेश मात्रेला बघितलं असेल फुंडेचा, उरणच्या, ते देखील फेस शिल्डचा वापर करतात. आणि ते करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा बॅटची कडा घेते, बॅटची एज लागते, तेव्हा बॉल ज्या वेगाने फिरतो, डोळ्यांना लागल्यानंतर तुम्हाला फार मोठी इजा होते. आणि इथे ती डोळ्यांना इजा आपल्याला पाहायला मिळाली. पण जेव्हा जेव्हा मला अशा पद्धतीनं बॉल लागतो, एक आठवण होते 1989 ची. वयाच्या 16व्या वर्षी वकार युनेस वसीम अक्रम या पाकिस्तानच्या सर्वात वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर आपला 16 वर्षाचा सचिन जेव्हा खेळत होता, डेब्यू करत होता, तो बॉल नवजोत सिंग सिद्धू नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. टेस्ट मॅचचा 5वा दिवस होता. भारताला ती मॅच ड्रॉ करायची होती. सुरुवातीला श्रीकांत असतील, रवी शास्त्री असतील असे फलंदाज बाद झाल्यानंतर सचिन आला होता मिडल ऑर्डरमध्ये. आणि सर्वजण म्हणत होते की हा 16 वर्षाचा फलंदाज कसा खेळणार या गोलंदाजांसमोर. एक तिखट बाउन्सर आला होता वकार युनेस, आणि तो अक्षरशः त्यांच्या नाकावरती लागल्यानंतर रक्त येत होतं. जेव्हा नवजोत सिंग सिद्धू त्याच्याकडे आला, सचिनकडे, सचिनला म्हणाला की भाई तू मत खेल, तू अभी रिटायर्ड हो, हॉस्पिटलाइज हो, बहुत खून आ रहा है. लेकिन पण सचिन त्याला काहीच म्हणाला नाही. मैदानाच्या आतमध्ये फिजिओथेरपिस्ट आलेला, तोही तेच म्हणाला की सचिन आपण बाहेर जाऊया. पण सचिन एक शब्द तेव्हा त्या फिजिओथेरपिस्टला म्हणाला, मैं खेलेगा, मैं खेलेगा. आणि तिथून खऱ्या अर्थानं गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली. 107 धावांची पार्टनरशिप नवजोत सिंग सिद्धू सोबत सचिन तेंडुलकर यांनी केली आणि पाकिस्तानच्या अगेन्स्ट ती मॅच ड्रॉ केली ती भारताने. 7 बॉल 16ची गरज आहे. पुन्हा इंजरी मधून सावरतोय गोलंदाज. 7 बॉल 16चा सामना. स्ट्रायकिंग एंड निलेश. यावेळेला वेगाने टाकलाय बॉल, खाली राहिला, आलाय डॉट बॉल. सो आता सामना शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जॉय अँड विहान कुमार केवणी संघाला. वाडेकर इथून सोपन पाटील साहेब यांचे ते आगमन झालं आणि त्यांचं देखील यशवंत स्मृती राहणार आयोजित यशवंत स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि कालवार गावचे उद्योगपती विनोदजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या मेगा इव्हेंटमध्ये, त्यानंतर काथोड मामा यांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे महेंद्र नाईक साहेबांवरील असलेले प्रेम आपल्याला पाहायला मिळते.
वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आता मात्र आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅचचा रिदम तोडू नका, जो टेम्पो असतो तोच कंटिन्यू करा तुम्ही, जेणेकरून प्रेक्षकांना मजा येईल मॅच पाहत असताना. देवरामजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गाण्याचा टेम्पो आमच्या डिस्क जॉकीला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. विकी दादा आमच्या सोबत आहेत, स्वर गंगा मंडप डेकोरेटर्स अँड साऊंडचे जे प्रोप्रायटर आहेत. फार सुंदर सजावट या स्पर्धेसाठी ज्यांनी केलेले प्रत्येकाचे योगदान आहे, त्यामुळे ही स्पर्धा चर्चेत आहे. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 आदरणीय महेंद्रजी नाईक साहेब यांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. त्यांचे चिरंजीव मयुरेजी महेंद्र नाईक आणि संपूर्ण साथ आहे यशवंत स्मृती राहणार संघाची त्यांना, त्यामुळे इतकं देखणं पारदर्शक सुबक आकर्षक आयोजन. 6 बॉल 16 धावांची गरज. ओहो, लॉफ्ट करायचं होतं स्ट्रेट बॅटने 22ला, मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, फार बाहेर ठेवला, स्लॉट मध्ये दिला नाही. 5 बॉल 16 धावा. मॅच इंटरेस्टिंग आहे. 22ची बॅट बरंच काही बोलली आहे, मात्र या बॉलवरती त्याला शांत राहावं लागलं. ही वादळापूर्वीची शांतता आहे की मग काय आहे. स्लॉग हिटर आहे दोघेही. 22 पाटीलला पोलार्ड म्हटलं जातं, निलेशला क्रिस गेल म्हटलं जातं. आहा, पोलार्डने लॉफ्ट केलं बॉलला आणि पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मोठा षटकार. सीमारेषेच्या बाहेर टॉवरिंग षटकार होता आणि पोलार्डची आठवण जरूर तुम्हाला झाली असेल. 4 बॉल 10, म्हणूनच त्याला पोलार्ड म्हटलं जातं. कम्प्युटर कॉमेंटेटर आमच्या सोबत आहे सुभाष जुमार सर सकाळपासून, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व घडामोडी प्रत्येक दिवसाच्या तुम्हाला ते सांगून देतात. गेले कित्येक वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटची त्यांनी सेवा केली आहे. 4 बॉल 10. खेचून मारलाय, पूल सक्सेसफुल. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. दुसरा थँक्यू. दिसे प्रत्येकाला जिंकायचंय मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफी मध्ये आदरणीय महेंद्र नाईक साहेब यांचा हा मोठा सोहळा आपण पाहतोय. यशवंत स्मृती चषक 2025. 2 षटकार आलेत आणि या मॅचचं मोमेंटम सध्या मी म्हणेन शिफ्ट होत आहे बॅटिंग करणाऱ्या जॉय अँड विहान कुमार केवणी संघाकडे. लॉंग ऑनला षटकार, मिड विकेटला षटकार, बॉल बाकी आहे 3 मध्ये 4. कमबॅक करण्यासाठी काय करायचं गोलंदाजाला? विकेट शिवाय पर्याय नाही, डॉट बॉल शिवाय पर्याय नाही. डॉट बॉल जरी येत राहिले तरी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना असेल केवणीचा. लागोपाठ 2 आलेत, तिसरा आला तर मॅच फिनिश होईल. आणि मी म्हणेन आता जे काय करायचंय ते गोलंदाजाला करायचंय. भाविक बजागे 2 तर आलेत. पोलार्डला शांत करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. वराळदेवी ताडालीच्या भाविकला गोलंदाज तयार. समोर भावेश. 3 बॉल 4. ओहो, अपील आहे यावेळेला. लाऊड शाउट. स्ट्रायकिंग एंडला थ्रो ॲक्युरेट आला. आताही अपील केली जाते. अजूनही अपील सुरू आहे, पण दोन्ही अंपायर सध्या चर्चा करतील. थोडासा वेळ त्यांनी आपल्याकडून मागितलाय. स्क्वेअर लेग आणि मेन अंपायर सध्या दोघे एकत्रित येतील. सो पाहूयात ती अपील कसली होती. अंपायरचा सिग्नल काय येईल? बॉल कुठे लागलाय? पायाला लागलाय की बॅट होती त्या अगोदर की लागला? ट्विस्ट 33ला बसतोय. दुसरा झटका. बॉल बाकी आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज.
मी जरूर अंपायरचं कौतुक करेन. समोर गवसल्या क्लीन प्लम होता, पण अंपायर्स कशासाठी थांबले होते की एज आहे की नाही हे दोघांनी अगोदर चर्चा केली. ती 9-30 स्क्वेअर लेग संपायचं देखील हेच सांगितलं. समोर आहे क्लीन प्लम फलंदाज बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट मी अगोदरच म्हणालो, विकेट जर आली तर वराल देवी ताडाली मॅच मध्ये कधी येऊ शकतात. आलेले ते पाहूयात संघर्ष कोणाचा मोठा होतोय, हा विजय कोणाला मिळेल. 2 बॉल 4 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज मंगेश पाटील. 4थ्या क्रमांकावरती आलाय. 4 धावा बनवायच्या आहेत. बॉल बाकी आहे. पहिले 2 षटकार आले, त्यानंतर 22ची विकेट आलेली आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय रंग बदलत असताना क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. या मॅच मध्ये त्या सर्व गोष्टी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, सेकंड ओव्हर मध्ये आल्या 9. या षटकामध्ये पाहिजे होत्या 6 बॉल 16ची गरज असताना पहिला डॉट येऊन 2 षटकार आले. 3 बॉल 4चा सामना होता. विकेट आली आहे. 2 बॉल 4. फिल्डिंग मध्ये चेंजेस यशांच्या मागून सध्या तरी आपण पाहतोय फिल्डिंग सेट करण्यात येते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्याला आत बोलवलं. शॉर्ट फाईन लेगला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन साईडला 3 फिल्डर आहेत, लॉंग ऑफ. त्यासोबत आपण पाहतोय डिपिश स्वीपर कव्हरला फिल्डर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. आत आहेत 4 फिल्डर. गोलंदाज तयार होतोय भाविक बजाके. मंगेश अगेन्स्ट. बॉल बाकी आहे 2 बॉल मध्ये 4. पुन्हा शॉर्ट कव्हरचा फिल्डर चालला शॉर्ट मिड विकेटला. पॉइंटचा फिल्डर चालला शॉर्ट फाईन लेगला आणि त्या शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला पाठवतात ते पॉइंटला. इंटरेस्टिंग मॅच आहे हा. सध्या सामना जर आपण बघितला इंटरेस्टिंग होतोय. क्लोज आलाय, क्लोज एन्काउंटर आहे. 2 बॉल 4. केवणी अगेन्स्ट ताडाली. बॉल तयार भाविक. बॉल आत येत होता, फॉलो थ्रो मधून अडवलाय. 9 सेकंडला संधी. पॅकिंगला फिल्डर होता, कदाचित डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती. का थांबला हा गोलंदाज? सध्या ही चर्चा त्यांची सुरू आहे, पण 1 धाव तर त्यामधली कमी झाली. 1 बॉल 3. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. जर डायरेक्ट हिट होत आहे तर 4च धावा बनवाव्या लागल्या असत्या. बॅकिंगला 2 फिल्डर होते आणि फलंदाज जवळपास अर्ध्या विकेटवरती होता. सो गोलंदाज भाविकला चान्स घ्यायला पाहिजे होती. 1 बॉल 3. शेवटचा बॉल 3 धावा कंपल्सरी चेस करायच्या. या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 हे पर्व सर्वजण आपण एन्जॉय करतोय. सर्वांना वाटावं गर्व अशी ही स्पर्धा या पर्वामध्ये आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत आदरणीय उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब, त्यांचे चिरंजीव मयूरजी महेंद्र नाईक आणि संपूर्ण आमची ही टीम यशवंत स्मृती राहणार. 1 बॉल 3चा सामना आहे. जॉय अँड विहान कुमार केवणीचा विरुद्ध वराळदेवी ताडाली. शेवटचा चेंडू क्रीज गेल तर आलाय केवणीचा स्ट्रायकिंग एंडला. भाविकने कमबॅक करून दिलाय. 1 बॉल 3. ओहो, बॉल फिरलाय विकेट कीपर कडे. डॉट बॉल. सामना जिंकला. 3 बॉल 4 धावा बनवू दिल्या नाही भाविकने आणि हा सामना जिंकला वराळदेवी ताडालीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. निसटता विजय. वेल प्लेड बॉयज. तर सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित वाडेगाव कल्याणचे समाजसेवक सोपान पाटील साहेब, कालारगावचे विनोदजी म्हात्रे साहेब, आमचे लाडके काथोड मामा आणि देवरामजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपला सर्वांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. ताडाली विपक्ष काल्हेर हा पुढील सामना असणार आहे. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली आणि या भद्रावती काल्हेर नेक्स्ट मॅच. साई इन्फोटेक नेटवर्किंग सोल्युशनच्या माध्यमातून टॉच येऊन संगणकाला नक्कीच ड्रिंक्स देखील दिलं जातं. एनर्जी ड्रिंक्स फ्रुटी नक्कीच आपण पाहतोय. ताडाली संगणक आपण या ताडाली संगणक आपली प्रतीक्षा केली जाते. टॉस केला जाईल आमच्या स्वर्गीय यशवंत नाईक टॉस बॉक्स मध्ये.
कालेर विपक्ष ताडाली भद्रावती कालेर कामेश पाटील वेलकम. भद्रावती कालेर संघाचे संघनायक ताडाली संघनायक आपली प्रतीक्षा केली जाते टॉससाठी. या ताडाली संघनायक विना विलंब, कारण या अगोदरच खूप विषय झालेला आहे. आपण टॉससाठी या. हे टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल, आपण मंचाशी संपर्क साधा. अमोल, सामनावीराचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या 24 धावा 1 विकेट. यशवंत मध्ये कॉल आहे, मात्र मयूर शिंदेबाचे सल्ला तर टॉस जिंकले आहेत ताडाली संघाच्या संघनायकाने. पाहुण्यांना विनंती असेल की आपण नक्कीच हे ड्रिंक्स टॉचून संघनायकाला द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता. ताडाली संघनायक जास्त वेळ आपला घेणार नाही. मान्यवर विनंती असेल की व्यापीठाची सोबत व्हायची आहे. हा निर्णय फक्त आपण जाणून घेऊ निर्णय काय असेल. बॅटिंग हा प्रथम फलंदाज आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. हा सामना देखील 3 षटकांचा असणार आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सल्ला आमच्या कॉम बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. राजू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठात आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि खास जयवंतजी पाटील साहेब आपल्याला आमंत्रित करीत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे दिलं जाईल. चोवीस धावाने 1 विकेट अमोल ठरला या सामन्याचा सामनावीर. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक दिले जातील. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. काथोड मामांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. आमच्या गालवार गावचे नक्कीच लाडके मामा आहेत काथोड मामा, आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते, जी आम्हाला अतुल नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर रेडबुल देण्यासाठी विनंती करेन, जे रेडबुल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे सदानंद नाईक साहेबांकडून आणि विनोदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हे एनर्जी ड्रिंक्स दिली जाते. त्यानंतर टी शर्ट देण्यासाठी विनंती करेन, जे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे शैलेंद्र पाटील आणि जनार्दन नाईक साहेबांकडून. देवरामजी या पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही टी शर्ट आपण द्यायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी गिफ्ट हॅम्पर. अभिमन्यू माली साहेबांना विनंती असेल की आपण हे गिफ्ट हॅम्पर, जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले सतीश नाईक साहेबांकडून स्वर्गीय रामचंद्र गोविंद नाईक यांच्या स्मरणार्थ आणि गिफ्ट हॅम्पर देखील दिलं जात आहे. वेल पेट अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. चेक. चला लवकरात लवकर बंद्र्या मारुती काल्लेर, दंदनदादा पाटील, तुम्हाला फिल्डिंग करायचं आहे, सो मैदानाच्या आतमध्ये उतरा आपण. आणि त्यांच्या अगेन्स्ट फोरार देवी ताडाली या संघाला आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना. इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही संघांनी जबरदस्त परफॉर्म केला आजच्या दिवसामध्ये. सो पाहूयात आपण आजच्या 10 संघांच्या पोल मधून आजच्या पहिल्या दिवसाचा क्वालिफायर कोण असेल. चेक. तर सेमीफायनलिस्ट असेल. सामना एका बाजूला सुरू आहे, दुसऱ्या बाजूला स्वागत देखील आपण इथे संपन्न करणार होतो. मित्रांनो, आपल्यामध्ये कालवार गावचे समाजसेवक विनोदजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनोदजी म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्रजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मानित आपण संपन्न करत आहोत. आपण पाहतोय या कालवार गावचे समाजसेवक विनोदजी म्हात्रे साहेबांची प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये कालवड गावचे काथोड मामा उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल.
काथोड मामांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कालवार इथून त्यांनी बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण संपन्न करत आहोत. हे आपण पाहू शकता आपले लाडके काथोड मामा यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये कालगाव